नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जाहिरातीची बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती की येणार ती फायनली आज आलेली आहे. पूर्ण सगळ्या विभागाच्या ज्या जाहिराती आहेत त्या आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जेवढे काही आपले 6 रिजन आहेत त्यांनी एकत्रित जाहिरात टाकली नाही, विभागावाईज जाहिराती टाकल्या आहेत. 6 रिजनसाठी, 6 प्रशासकीय विभागासाठी आहे. सेपरेट सेपरेट आहे. तर तुम्हाला ज्या कुठल्या विभागामध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तो भरावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला टोटल जे आहे की एकच त्यांनी महत्त्वाचं त्याच्यात दिलंय की तुम्हाला आता असं नाही की आधी ज्या झेडपीच्या ऍडव्हर्टाइजमेंट येऊन गेल्या की सिव्हिल इंजिनिअरिंग असो किंवा बाकीही पदासाठी होत्या, तर त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही 2-3 वेगवेगळ्या झेडपीसाठी भरू शकत होते. पण आता याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की तुम्ही एकाच कुठल्या विभागासाठी भरू शकता. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या विभागासाठी भरलं तर तुमचा हा सुद्धा फॉर्म रद्द होईल आणि तो सुद्धा होईल. तुम्ही एलिजिबल राहणार नाही परीक्षा द्यायसाठी, असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तर आज आपण सगळी आता जी पूर्ण जाहिरात आहे त्याच्याबद्दल, त्याची जागा, पात्रता, त्याची वेतन श्रेणी काय आहे, महत्वाचे ज्या डेट्स आहे म्हणजे फॉर्म कधीपासून चालू झाले तर कधीपर्यंत त्याची लास्ट डेट आहे किंवा एक्झामची डेट, आहे सगळ्याबद्दल माहिती बघूया. ठीक आहे. तर बघा, भूमी अभिलेख प्रशासन अभिलेख विभागाने आज आपली ही जाहिरात पब्लिश केली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जो याचं दिलाय परीक्षेचा अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तो 1/10 1/10 1/10/2025 म्हणजे आजपासूनच 11 वाजतापासून ते 24/10 म्हणजे 24 ऑक्टोबर पर्यंत रात्री 23:49 म्हणजे रात्रीपर्यंत त्याचे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. आणि शुल्क भरण्याचा कालावधी सुद्धा 1 तारखेपासून 24 तारखेपर्यंत म्हणजे सेम आहे. त्याचे जे टायमिंग आहे ते सेम दिले आहे. त्यांनी शुल्क भरण्याचा कालावधी एक्सटेंड वगैरे असं काही दिलेला नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी परीक्षेचा दिनांक, पहिल्यांदा असं झालंय की कुठल्या तरी डिपार्टमेंटची ऍडव्हर्टाईज आली आहे आणि त्यांनी परीक्षेचा अंदाजित लोक महिना देतात. आता धर्मादायाची जी आली आहे त्याच्यामध्ये अंदाजित महिना दिलाय, एक्झॅक्ट तारीख दिलेली नाहीये त्याच्यामध्ये. याच्यामध्ये त्यांनी डिरेक्टली 13-14 नोव्हेंबर 2025 अशी क्लिअरली डेट मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. आणि एक हे पण दिलंय त्यांनी की त्याच्यामध्ये आवश्यक अटीनुसार किंवा काही कंडिशन जर अशा असल्या त्याच्यानुसार त्यांनी डेट चेंज होईल असं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे ते डेट चेंज करू शकता जर काही तशी सिच्युएशन आली, त्याच्यानुसार डेट दिनांकामध्ये, परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो असं मेन्शन केलेलं आहे क्लिअरली. ठीक आहे. आता बघा की टोटल 6 विभागासाठी मी तुम्हाला सांगितलं, तर त्याच्यामध्ये जो पुणे विभाग आहे, पुणे विभागासाठीची ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे. टोटल 83 जागा आहे पुणे विभागामध्ये. त्याच्यामध्ये रिजन वाईज त्यांनी सॉरी कॅटेगरी वाईज जागा दिल्या आहे. मग त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, खेळाडू, अंशकालीन आणि समांतर आरक्षण विरहित, प्लस त्यांनी दिव्यांगासाठी सुद्धा पुणे विभागामध्ये दिव्यांगासाठी एकूण 4 जागा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा दिव्यांगामध्ये कॅटेगरीज आहे, अल्पदृष्टी, श्रवण दोष, अस्थिव्यंग आणि स्वमग्नता किंवा मंदबुद्धी वरील एकापेक्षा अधिक जास्त प्रकारची दिव्यांग आणि अनाथांकरता सुद्धा एक अशी, अनाथासाठी एक जागा, अशा प्रत्येक कॅटेगरीच्या याच्यामध्ये प्रॉपर डिस्ट्रीब्युशन दिलं आहे. व्यवस्थित बघायचं की आपल्या कॅटेगरीला, आपल्या ज्या महिला असतील किंवा जे बॉयज असतील त्यांनी जनरलसाठी वगैरे किती जागा आहे, अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेल्या आहे. ही झाली पुणे विभागासाठी. पुणेमध्ये 83 जागा आहे आणि कोकण रिजन मध्ये टोटल 259 जागा आहे. इथे बऱ्याचशा जागा आहेत. तुम्हाला वाटलं तुम्ही याही रिजन मध्ये फॉर्म भरू शकता. मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं सुरुवातीलाच की तुम्ही कुठल्या एकाच विभागासाठी फॉर्म भरू शकता, तर व्यवस्थित बघून घ्यायचं. कोकण विभागाच्या 259 जागा आहे. नंतर नाशिक रिजनसाठी टोटल त्यांनी 124 जागा दिल्या आहे. ठीक आहे. इथे पण आहे, इथे पण दिव्यांगांसाठी 5 आहे आणि एकूण 1 आहे. आणि इथे ओपनच्या ज्या टोटल जागा आहेत, अराखीव जागा त्या 47 आहे. ठीक आहे. नंतर छत्रपती संभाजीनगर रिजन, त्यांच्या टोटल 210 आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जागा ज्या त्या कोकण विभागाला आहे, 259 जागा. त्याच्यानंतर संभाजीनगर रिजनच्या सगळ्यात जास्त जागा आहे 210. इथे ओपन साठी 40 जागा आहे. दिव्यांगांकरता एकूण 8 जागा आहे आणि अनाथांकरता 2 जागा आहे. बाकी कॅटेगरी वाईज आणि महिलांसाठी, खेळाडूंसाठी दिलेलंच आहे. ठीक आहे. आणि अमरावतीसाठी बघा, अमरावतीसाठी एकूण 117 जागा आहे. ओपनच्या इथे 55 जागा आहे. ओपनच्या 55 जागा दिल्या टोटल. देन दिव्यांगांकरता एकूण 5 आहे आणि अनाथांकरता एकूण 1 जागा आहे. ठीक आहे. नागपूर
नागपूर रिजन साठी 110 आहे आणि ओपन साठी 44 आहे. हे पण इथे बघा, जे लोक नागपूर अमरावती रिजनचे आहेत त्यांना तिकडे वाट असेल त्यांनी तिकडे फॉर्म भरू शकता, ज्यांना कोकण वाट असेल ते कोकण भरू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठे भरायचंय. जागा वगैरे प्रॉपर व्यवस्थित बघून घ्यायच्या की कुठल्या रिजन मध्ये कुठल्या कॅटेगरीला आहे, कशा आहे ते सगळं विचार करून मग रिजन वाईज तुमचं तुम्ही फॉर्म भरा. इथे दिव्यांगांकरता एकूण 4 जागा आहे आणि अनाथांकरता 1 जागा आहे. ठीक आहे. आता हे झालं आपण जाहिरात बद्दल की कुठल्या विभागासाठी किती जागा आहे. आता आहे अहर्ता. अहर्ता आणि अनुभव. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरेच लोक कन्फ्युजन मध्ये होते. आता जी आपली वयोमर्यादा आहे ती 18 ते 38 अशी वयोमर्यादा दिलेली आहे. नंतर जी आता शैक्षणिक पात्रता आहे ती बघा काय म्हटलंय त्यांनी, मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका. म्हणजे जे इंजिनिअरिंग कॉलेज असतं ते किंवा एखादी जी संस्था आहे जी मान्यता पात्र आहे तिथनं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे जो पॉलिटेक्निक आपण ज्याला म्हणतो ते डिप्लोमा तुमचा झाला असला पाहिजे, किंवा माध्यमिक शालांत उत्तीर्ण केल्यावर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचा 2 वर्षाचे व्यवसाय प्रमाणपत्र आहे, म्हणजे 2 वर्षाचा कोर्स असतो तोही चालेल. नंतर सेकंड अट त्यांची अशी आहे की मराठी टंकलेखन 30 प्रति मिनिट शब्द आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे तुमची टायपिंग किंवा संगणक टंकलेखन किंवा कम्प्युटर टायपिंग. पण याच्यामध्ये त्यांनी इथे हे जे आहे हे कंपल्शन नाहीये, हे कंपल्सरी नाहीये. तर ते तुम्ही जॉईन झाल्यानंतर म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते सादर करावं लागणार आहे. अथवा काय होईल, नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत धारण नाही केली अहर्ता म्हणजे तुम्ही टायपिंग नाही काढलं तर मग ती सेवा समाप्ती म्हणजे तुम्हाला तिथून तुमचा जी नोकरी आहे ती जाऊ शकते तिथून, जर तुम्ही 2 वर्षाच्या आत तुमचं टायपिंग कंप्लीट केलं नाही तर. पण सध्या कंपल्शन नाहीये. बाकी तुमचा डिप्लोमा किंवा 2 वर्षानंतर तुमचं माध्यमिक शालांत शिक्षण झाल्यानंतर 2 वर्षाचा जो कोर्स असतो तो तुम्हाला व्यावसायिक कोर्स करावा लागेल. प्लस आता इथे बघा त्यांनी इथे त्यांनी हे पण दिलंय की 2024 अन्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणारा सर्वेअर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट 2014 पासून 1 वर्ष कालावधीचा झालेला आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार देखील पदाकरता अर्ज करू शकतात. ठीक आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे, ते बसण्यास पात्र असेल. हे सुद्धा त्यांनी एक महत्वाचं इथे मेन्शन केलंय की ज्या लोकांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणारा सर्वेअरचा जो अभ्यासक्रम आहे तो जो आहे 2014 पासून तो 1 वर्षाच्या कालावधीचा झालेला आहे, तर त्याचे जर वैध प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल ते सुद्धा हे फॉर्म भरू शकतात. प्लस डिग्रीवाले जे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री झाली आहे त्यांचे ते सुद्धा हा फॉर्म भरू शकतात. तर अशा प्रकारे डिप्लोमा हे 2 वर्षाचं प्रशिक्षण व्यावसायिक प्रशिक्षण प्लस यांच्याकडे 1 वर्षाचा हा जो कोर्स आहे सर्वेअरचा ते आणि डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे 4 ज्यांचं झालेलं आहे शैक्षणिक पात्रता ज्यांची आहे ते हे लोक फॉर्म भरू शकतात. आणि परीक्षा शुल्क जो आहे जो ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे. मागास वर्ग म्हणजे बाकीचे जे ओपन कॅटेगरी सोडून बाकीचे ज्यांसाठी 900 रुपये इतका परीक्षा शुल्क आहे. आणि आता परीक्षेचे स्वरूप सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे परीक्षा जी आहे ते IBPS घेणार आहे. IBPS पॅटर्न आहे. ठीक आहे, IBPS ही एक्झाम घेणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 4 सेक्शन दिले आहे, इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. म्हणजे जे बाकीच्या सरळ सेवांसाठी जो सिलेबस आहे तोच सिलेबस आहे. GS आहे, इंग्रजी मराठी ग्रामर दोन्ही आहे आणि गणित व बुद्धिमत्ता बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असं सगळं दिलंय. आणि प्रत्येक जो आहे तो 25 प्रश्न असणार आहे प्रत्येक सेक्शनचे 50 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि जो कालावधी दिलाय तो त्यांनी 30 मिनिटाचा कालावधी दिलाय. हे सगळ्यात म्हणजे 120 मिनिटाचा पेपर म्हणजे 2 तासाचा पेपर असणार आहे. टोटल 100 प्रश्न आणि 200 मार्क्सला असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग वगैरे असं काहीच मेन्शन केलेलं नाहीये. IBPS एक्झाम घेणार आहे. तर तुम्हाला आतापासून प्रॉपर नोव्हेंबर म्हटल्यानंतर एक सव्वा महिन्याचा आपला पिरियड आपल्याला प्रॉपर आजची 1 तारीख आहे तर एवढा प्रॉपर प्लॅनिंग करा. एक्झाम इझिली क्रॅक करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. इंग्लिश मराठीचं जे अनालिसिस आहे इंग्रजी झालं, मराठी आणि GS आणि ऍप्टिक म्हणजे ट्यूट आणि रिझनिंग
ठीक आहे. तर हे जे 4 सब्जेक्ट आहे, याचे डिटेल अनालिसिसचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवेल, की आपले आता कुठले-कुठले टॉपिकमध्ये कुठले-कुठले टॉपिक आपण आता सब्जेक्टमध्ये कुठले-कुठले टॉपिक करायला पाहिजे. प्रॉपर प्लॅनिंगचा सुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून येईल, की आपल्या अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे, कुठले टॉपिक महत्त्वाचे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे तर 3 टॉपिक आहेच, पण जीएस सुद्धा आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे. कारण जीएस स्किप करून चालणार आहे, व्हास्ट आहे, मान्य आहे. पण त्याच्यातही काही असे सिलेक्टेड टॉपिक आहेत, ज्याच्यावर टीसीएस आणि आयबीपीएसचा फार भर असतो. वारंवार त्यावरच प्रश्न विचारले जाते. साठी मी महत्त्वाचं म्हणजे टीसीएसची माझी सिरीज आम्ही चालू केलेली आहे. टीसीएस आयबीपीएसची पीवायक्यू अनालिसिस सिरीज, जी आम्ही वीकमधून 3 दिवस घेतो. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. कारण त्याच्यामध्ये प्रश्न प्लस मी त्याचं एक्सप्लेनेशन घेते, जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी फार महत्त्वाचं उपयुक्त ठरणार आहे. कारण एक्सप्लेनेशन मधूनच क्वेश्चन फॉर्म होत असतात. त्याच्यामध्ये मग करंट असो, हिस्ट्री, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, असे सगळे सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टचे कुठले-कुठले टॉपिक जास्त भर दिला गेला आहे हे तुम्हाला लक्षात येईल. कुठले टॉपिक आपण रिवाइज करायला पाहिजे, आपल्या अभ्यासाची पुढील दिशा कशी असायला पाहिजे जीएसच्या दृष्टिकोनातून, हे तरी तुम्हाला एकदम क्लिअर होईल आणि जीएस मध्ये कुठलेही मार्क्स सुद्धा तुमचे जाणार नाही. राहिलं मग मराठी, इंग्लिश आणि ॲप्ट रिझनिंग, त्याचं सुद्धा मी अनालिसिस प्लस अभ्यासाचं नियोजन याच्यावर सुद्धा आपण एक लेक्चर बनवूया. तर अशा प्रकारे आपल्याकडे अजून जवळपास 1 महिना आहे. प्रॉपर प्लॅनिंग करा. अभ्यासाचं काही डाऊट असले तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. जीएस रिगार्डिंग किंवा कुठल्याही सब्जेक्ट रिगार्डिंग तुम्हाला विचारायचं असल्यास. आणि ती जीएसची जी सिरीज आहे ती तुम्ही खरंच बघा, तुम्हाला ती खूप फायद्याची ठरेल. कारण त्याच्यामध्ये आपण प्रॉपर अनालिसिस घेतो आहोत, की कुठला जर सब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा सब्जेक्टमध्ये एखादा क्वेश्चन येतोय, तर त्याचं तुम्हाला मी डिटेल एक्सप्लेनेशन देत असेल तर त्याच्यातूनच तुमचा पुढचा अभ्यास होतो. कारण एखादा जर प्रश्न आहे त्याला आपण व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल प्रॉपर डेप्थनी जर अभ्यास केला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुठलाही प्रश्न आला तरी आपला तो चुकत नाही. कारण पीवायक्यू अनालिसिस जेवढे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या डोळ्याखालून घालाल तेवढं तुम्हाला प्रश्नांची सवय होत जाते, प्रश्नांची भीती तुमची जाते आणि अॅक्युरसी तुमची वाढत जाते. पीवायक्यू अनालिसिसचा हाच फायदा असतो. तर ती सिरीज पण बघा. काही डाऊट असले तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. धन्यवाद.